नमस्कार. अख्खी भारतीय संस्कृती ही अन्नाभोवती फिरते असं म्हणतात. म्हणजे लग्न करायच्या पद्धती, खाण्यापिण्याच्या पद्धती आणि बालसंगोपनाच्या पद्धती हे संस्कृतीचे 3 मुख्य पाय आहेत असं म्हणतात. त्यातलं अन्नवाली संस्कृती तर आपल्याला 100% माहिती आहे. त्याचबद्दल आज थोडं बोलूया. पोरांनी काय खावं, कसं खावं, केव्हा खावं ह्याच्यावर प्रत्येक घरामध्ये कायम रणकंदन चालू असतात. तो प्रश्न आज आपण सोडवायचा प्रयत्न करणार आहोत. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय की तुमच्यापैकी ज्या लोकांना ही एक आयडिया सांगा ज्याच्यामुळे आमची मुलं अगदी काहीतरी चांगलं खायला सुरुवात करतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जंक खाणं बंद करून टाकतील, असा एक प्रश्न, एक जादूचं उत्तर आणि त्यातनी लगेच तुमच्या घरात चमत्कार घडून येणार आहे, अशा अपेक्षेने जर हा व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच थांबा. कारण हे अशा प्रकारचे जादूचे प्रयोग हे फक्त बंगाली बाबांच्या दरबारामध्ये होतात. ओके, आपला मोटो असा आहे की आपण शास्त्रीय पद्धतीवर काम करतो आहोत आणि कुठल्याही गोष्टीचा पाया भक्कम झाला पाहिजे म्हणजे शिखर उंचपर्यंत जाऊ शकतं, हा आपला विश्वास आहे. पेरेंट अकॅडमी इंडियामध्ये आम्ही या फाउंडेशनवर, या तत्वांवर काम करतो. त्याचमुळे आजच्या अन्नाच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना आपण घरातली जी आपण मोठी माणसं आहोत ही पहिल्यापासून काय करू शकतो की ज्यांनी मुलांच्या अन्नाच्या सवयी या आयुष्यभर चांगलं राहण्याची शक्यता वाढते याबद्दल बोलूया. आईवडिलांचे प्रॉब्लेम्स जे असतात ते युजली 2 कॅटेगरीतले असतात की एक म्हणजे मुलं पुरेशी खात नाही आहेत त्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही आहे, हा एक गट असतो. आणि दुसरा गट असतो की आमची मुलं खातात पण चुकीच्या गोष्टी खातात, त्यांना जंक खायलाच आवडतं, घरात बनवलेलं जेवण अजिबात पसंत पडत नाही, हा दुसरा प्रश्न असतो. तर कमी खाणाऱ्या आणि त्यामुळे खूप बारीक राहणाऱ्या मुलांबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया. आज आपण हे मुलं खातात पण चुकीचं खातात, चुकीच्या वेळेस खातात, बाहेरचं खातात या प्रश्नाबद्दल बोलूया. मूल अगदी लहान असल्यापासून आपण अन्नाचे संस्कार करत असतो. इनफॅक्ट बारशानंतर वगैरे अन्नप्राशन हाच खरं भारतीय संस्कृतीतला पहिला संस्कार आहे की जेव्हा आईच्या दुधावरनं मूल काहीतरी सॉलिड खायला सुरुवात करतं, बाहेरच्या जगाशी त्याचा अन्न संपर्क येतो. आता प्रत्येक घरामध्ये तो सोहळा होतो का नाही मला माहिती नाही, त्याची गरज आहे का नाही हाही वादाचा प्रश्न आहे. पण गंमत अशी आहे की मुलं खायला सुरुवात करतात आणि ज्या क्षणी मुलं खायला सुरुवात करतात त्या क्षणी त्यांनी जास्त खावं म्हणून घरच्या सगळ्यांची मेहनत चालू होते. आणि इथेच चुकीच्या खाद्यसंस्कृतीचा पाया भरला जातो. मुलाला आवडतं किंवा अमुक एक गोष्ट केली की मूल जास्त खातं या नावाखाली इथे पहिल्यांदा मुलांच्या तोंडामध्ये साखर घातली जाते, गूळ घातला जातो. एक लक्षात ठेवा, गूळ ही साखरच आहे, केमिकली दोन्हीही सेम आहेत. गूळ ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ब्लिचिंग करून आला की त्याची साखर होते, मूळ व्यक्ती बदलत नाही, हे 100% लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आम्ही फक्त गूळ खातो, साखर नाही. तुम्ही साखरच खाता आहात, फक्त ती भारतीय रंगाची खाता आहात एवढं लक्षात ठेवा. ओके, तर तिथे मुलांना पहिल्यांदा गोड खाऊ घालायला सुरुवात होते, कमालीचे तेलकट, तुपकट किंवा चमचमीत पदार्थ खाऊ घालायला सुरुवात होते. दुसरी एक गोष्ट अनेकदा होते की ही जे तुपकट पदार्थ आहेत हे सुरुवातीला मुलांना भरवले जातात जेवणाच्या सुरुवातीला, त्यामुळे त्यांच्या जिभेवर अक्षरशः तुपाचा एक थर पसरतो आणि त्यामुळे आपण नंतर काय खातो आहोत ह्याचं पोराला चवीचं अजिबात भान राहत नाही. आणि मग काहीतरी चटपटीत बाजारातून आणलेल्या कुरकुरीत कमालीचा मसाला आणि मीठ लावलेल्या गोष्टी त्यांना आवडायला लागतात, कारण ते तुपाचं लेयर भेदून जिभेच्या चवीच्या ग्रंथींपर्यंत पोहोचायला असे काहीतरी विचित्र प्रयोग करावे लागतात. त्यामुळे पहिल्या वाईट सवय इथं लागायला सुरुवात होते की अतिरेकी तळकट पदार्थ, अतिरेकी मसाल्याचे पदार्थ, कमालीचं जास्त मीठ असलेले कोरडे पदार्थ आणि साखर ही पहिल्यांदा इथे मुलांना भरवली जाते. घरात कायम कोणीतरी एक व्यक्ती असते जी मुरांब्याचा, साखर आंब्याचा, गुळांब्याचा डबा बाहेर काढते आणि म्हणते की हे थोडं बाजूला ठेव म्हणजे तो खाईल किंवा ती खाईल. बरोबर आहे, चौरस आहारामध्ये गोडाचा सुद्धा समावेश आहेच.
सर्व प्रकारच्या रसांमध्ये मधुर हा रससुद्धा पोटात गेलाच पाहिजे, ही अगदी चांगली गोष्ट आहे. फक्त ते किती? म्हणजे कपाळावर फक्त कुंकू लावायचं आहे का अख्ख्या तोंडाला लाल रंग लावून घ्यायचा आहे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे एवढा एवढा गुळांबा कुठेतरी 4 आण्याच्या 8 आण्या इतकं ताटात असणं आणि पोळी आणि गुळांबा हेच पूर्ण जेवण असणं, ह्याच्यात मूलभूत फरक आहेत. ह्या सवयी अगदी पहिल्यापासून लावाव्या लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त मुलं शिस्तीने खातील हा आग्रह पूर्ण होणार नाही. आपण स्क्रीन टाईमच्या वेळेस हे अनेकदा बोललेलो आहे, एक्सरसाइजच्या वेळेस हे अनेकदा बोललेलो आहे. घरातली मोठी थोरली लोक काय करता आहात यावर मुलांच्या बेसिक सवयी अवलंबून असतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर फरसाण, चुरमुरे, शंकरपाळे, चकल्या आणि त्यांची अनेक विदेशी भावंडं ह्यांचे जर कायम डबे भरून पडलेले असले आणि तुम्ही उठसूट जर ते तोंडाला लावायला वापरत असाल किंवा तुमच्या घरातल्या 2 जेवणांच्या मध्ये हे पदार्थ सारखे खाल्ले जात असतील, चहा कॉफीबरोबर त्याच्या प्लेट्स सतत समोर आणल्या जात असतील आणि ते भरपूर खाल्ले जात असतील, तर तुमच्या मुलांनाही त्याच सवयी लागणार आहेत. नाश्ता म्हणता आपण हा दिवसातनं किती वेळा करतो आणि किती प्रमाणात करतो ह्याचं भान तुम्ही ठेवणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलांनी हा माकड खाऊ सततचा खाऊ नये किंवा या माकड खाऊमुळे त्यांची मूळ जेवणाची भूक मरू नये, तर हा माकड खाऊ तुम्हाला घरातनं हद्दपार करावा लागणार आहे. तुम्ही स्वतःच्या किचनमध्ये, फ्रीजमध्ये, फडताळामध्ये डोकावून बघा की असं उचलून डायरेक्ट तोंडात टाकता येईल असं किती अन्न तुमच्या घरात आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये 50,000 ते 1,00,000 कॅलरीज या डायरेक्ट उचलून तोंडात टाकायच्या या स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत. सहज हाताशी लागणारा साखरेचा डबा, गुळाचा डबा, दाण्यांचे डबे, हे सर्व प्रकारचा माकड खाऊ, त्यानंतर तुमच्या फ्रीजमध्ये असलेले आईस्क्रीम्स, स्वीट्स, व्हेजिटेबल्स जे डायरेक्ट उचलून खाता येतात तशा टोमॅटो, काकडीसारख्या गोष्टी, हे सगळ्याचा हिशोब घ्या. वर सुकामेवाबद्दल तर मी अजून बोललेलोच नाही आहे. हे इतक्या कॅलरीज तुमच्या घरामध्ये जर सतत हजर असतील तर तुम्हाला जेव्हा केव्हा पोटात किंचित गुडगुड होईल किंवा कंटाळा येईल तेव्हा तुमचं पाय किचनकडे जाणार आहे, तुमचा हात त्या डब्यांकडे जाणार आहे आणि तो हात भरून तुमच्या तोंडाकडे जाणार आहे. तुमची मुलंही बघतायत. बऱ्याच घरांमध्ये मी असं ऐकतो विशेषतः जिथे 3 पिढ्या एकत्र आहेत किंवा थोड्या वेगळ्या सवयी असलेले आईवडील आहेत की अहो आम्हाला न जरा गोड लागतं त्यामुळे 1 लाडू तर आम्ही रोज खातोच किंवा आजोबांचं न निदान 1 दाण्याचा लाडू खाल्ल्याशिवाय काही होत नाही. मान्य आहे, तुम्हाला कदाचित या आवडी असतील आणि तुम्हाला स्वतःला 1 लाडूवर थांबणं शक्य असेल, पण हे पुन्हा एकदा आजी आजोबांच्या सेलफोनसारखं आहे की त्यांच्या हातातले मोबाईल फोन हे ताबडतोब मुलांच्या हातामध्ये जातात आणि मग तिथे तो बाटलीतला राक्षस बाहेर पडतो. जर तुमच्या घरामध्ये लहान मूल आहे की ज्याच्यावर आत्ता अन्नसंस्कार होता आहेत, तर या घरामध्ये घरातल्या सर्व मोठ्यांची ही जबाबदारी आहे की आपण काय खातो आहोत आणि हे जर समजा आम्ही पुढची 2 वर्ष नाही खाल्लं तर खरंच आभाळ कोसळणार आहे का ह्याचं एक भान ठेवावं. 60 आणि 70 वर्षाच्या लोकांना, 30 आणि 40 वर्षाच्या लोकांना जर एवढाही सेल्फ कंट्रोल नसेल तर त्या छोट्या छोट्या मुलांनी कमालीचा सेल्फ कंट्रोल दाखवावा ही अपेक्षा किती चुकीची आहे. याच्यावर शांतपणे विचार करा. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. जंक फूड हा मुद्दा. जंक फूडचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जे अति प्रोसेस्ड फूड आहे की ज्याच्यातनं सर्व प्रकारचे तंतुमय पदार्थ म्हणजे ज्याला फायबर म्हणतो तो काढून टाकला गेलेला आहे. ते फॅक्टरीमधनं अनेक वेळा फिरलेलं आहे आणि त्याचा असा पदार्थ बनवलेला आहे की त्याच्याकडे तुम्ही बघितलं की ह्याचं मूळ काय आहे ह्याचा कणभरसुद्धा क्लू लागत नाही. असं जे हे हायली प्रोसेस्ड फूड आहे की ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज आहेत, ज्याच्यामध्ये कमालीच्या प्रमाणामध्ये साखर किंवा मीठ घातलेलं आहे, चक्क्यांनी ते अगदी दळून बनवलेलं बर्गरच्या पॅटीसारखं किंवा तुम्ही जे घरामध्ये माकड खाऊ म्हणून गोष्टी आणता त्याच्यासारखं फूड आहे, ह्याला जंक फूड म्हणतात. कारण हे फक्त तुम्हाला प्युअर कॅलरीज देतं, कदाचित थोडेफार प्रोटीन देतं, पण ह्यातनं कुठल्याही प्रकारचे जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स मिळत नाहीत. या हायली प्रोसेस्ड फूडला जंक फूड म्हणतात. बऱ्याच आईवडिलांना हे ओळखीचं आहे. पण दुसरं एक जंक फूड आहे ज्याचं आपल्याला भान नसतं. तुमच्या शरीराला
त्या क्षणी असलेल्या गरजेपेक्षा खाल्लं जाणारं, जास्त खाल्लं जाणारं सर्व अन्न हे जंक आहे. भरल्या पोटी तुम्ही मुठभर बदाम जरी खाल्ले तरी ते जंक इटिंग आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं पोट व्यवस्थित भरलेलं असताना, तुमचं दिवसभराचं सगळं खाऊन झालेलं असताना किंवा पुढचं जेवण थोड्या वेळाने ड्यू असताना तुम्ही अगदी सर्वोच्च लेव्हलचं प्रोटीन जरी आत्ता खाल्लं तरी ते जंक आहे, कारण या एक्स्ट्रा कॅलरीज तुम्ही खाता आहात. हा फार महत्त्वाचा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अनेक घरांमध्ये मोठी माणसं दरवेळी बाहेर जातात तेव्हा रस्त्यावरचं काहीतरी खाऊन येतात. रस्त्यावरचं खाणं हे तिसऱ्या प्रकारचं जंक फूड आहे, कारण त्याच्यात पहिले 2 प्रकार तर अंतर्भूत आहेतच, शिवाय कमालीची अस्वच्छता आणि घाणेरडेपणा हा तिसरा प्रकार अंतर्भूत आहे. मग हे सगळं सोडून द्यायचं आणि अगदी सात्विक भयंकर संत आयुष्य जगायचं का? तर नाही. आयुष्याचा सर्व रसांचा आनंद घेणे हाही आयुष्याचा भाग आहे आणि मुलांनाही ते कळलं पाहिजे. पण हे आठवड्यातून किती वेळेस? आपण दिवसातून 4 वेळेस म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, दुपारचं काहीतरी चहाबरोबरचं खाणं आणि रात्रीचं जेवण, या जर 4 वेळा आपल्या खाण्याच्या ठरलेल्या आहेत आणि 7 चोक 28 वेळा आपण हे खातो आहे, तर या 28 पैकी किती वेळाचं खाणं हे बाहेरचं असलं पाहिजे ह्याच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्ही अगदी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जरी खात असाल तरी त्या अन्नाची खरंच काय क्वालिटी आहे आणि पौष्टिकदृष्ट्या त्यातली खरंच किती तत्त्व योग्य आहेत याचा तुम्ही शांतपणे विचार करायला पाहिजे. कारण तुम्ही बाहेर खाता आहात, वर येऊन कौतुकाने सांगता आहात की आज आमच्या हॉस्पिटल कॅन्टीनमध्ये किंवा आमच्या कंपनी कॅन्टीनमध्ये किंवा आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या कॅन्टीनमध्ये, आमच्या कॉलेज कॅन्टीनमध्ये चाऊमेन नूडल्स होत्या, मजा आली, खूप जोरात हात मारला, दुपारी जरा काम करायला त्रास झाला, इतकं जेवलो होतो. हे जर तुम्ही घरी येऊन रसभरीत वर्णन करत असाल तर त्या छोट्या मुलाला आपण बाहेर जाऊन चाऊमेन नूडल्स खाव्या किंवा स्पॅगेटी खाव्या किंवा पिझ्झा खावा किंवा बर्गर खावा असं का नाही वाटणार? त्याच्यामुळे मुलांसमोर काय चर्चा होते आहे हेही महत्त्वाचं आहे. हां, आणि हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपली पूर्ण फॅमिली, आपलं पूर्ण कुटुंब हे सतत मीडियाच्या थ्रू काही ना काहीतरी कन्झ्युम करतं आहे. मग ते वर्तमानपत्र असोत, ते तुमचे व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स असोत, ते तुम्ही टी व्हीवर बघत असलेल्या गोष्टी असोत, ते तुमचे इंस्टाग्राम किंवा कशावरचे रील्स असोत, काहीही असोत, ह्याच्यात सतत विविध प्रकारच्या पाककृती, त्यांनी बनवलेले अन्न आणि ते खाणारी लोकं आणि त्याची चर्चा करणारी लोकं, ह्याचा खूप मोठा भरणा असतो. सतत अन्न बघत राहणे, चविष्ट आणि अत्यंत अट्रॅक्टिव्ह पद्धतीने प्रेझेंट केलेलं अन्न बघत राहणे, ह्याने माणसाची भूक वाढते आणि भरल्या पोटीसुद्धा माणसं जाऊन अजून खाऊन येतात, हा अनुभव आहे. तर तुमच्या घरामध्ये सतत हे अन्न प्रदर्शन हे किती वेळ चालतं आहे? आणि जर सतत तेच चकचकीत बघत बसणार असाल तर समोर ठेवलेली पोळी, भाजी, वरण आणि भात आणि लोणचं आणि तो मुरांब्याचा छोटा एक आठाण्याच्या आकाराचा तुकडा, हे कोणाला गोड वाटणार आहे ह्याचा सुद्धा विचार करा. की तुमच्या मुलांसमोर अन्नाचं कशा प्रकारे प्रेझेंटेशन येतं आहे, चांगलं अन्न, अट्रॅक्टिव्ह अन्न म्हणून त्यांना काय दिसतं आहे, आणि अन्न हे सतत या सर्व मेकअप सहज समोर येणार असेल तरच ते चांगलं असतं, असा तर त्यांच्या मनामध्ये कुठे ग्रह बसत नाही आहे ना. कारण हा जर ग्रह बसला असेल तर त्यांना तुम्ही घरात बनवलेलं अन्न हे कधीही आवडणार नाही आहे. ते सतत तशा प्रकारच्या चमचमीत, चकचकीत आणि बेगडी गोष्टी शोधत फिरणार आहेत आणि त्याला योग्य जेवण समजणार आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करा की आपल्या घरात आपण काय ठेवतो आहे. ज्या गोष्टीला तुम्ही जंक म्हणता आहात त्या गोष्टीला तुमच्या घरात स्थान नाही, ती तिथे नाही पाहिजे. आपण अन्न आणतो आहे ते किती प्रमाणात आणतो आहे. तुमचे आज जर समोसे खायचे ठरले आहेत आणि जर प्रत्येक माणूस तुम्ही 1 किंवा 2 समोसे खाता आहात तर तुम्ही तितकेच आणता आहात का थोडे असू दे म्हणून अजून 6 ॲडिशनल आणून ठेवता आहात आणि ते सुद्धा नंतर खाता आहात परत परत मायक्रोवेव्हमध्ये गरम करून, ते मुलांसमोर राहत आहेत, ह्याचा विचार करा. पाहुण्यांच्या निमित्ताने तुमच्या घरामध्ये काय बनतंय, किती प्रमाणात बनतं आहे. अन्नाच्या बाबतीमध्ये आपला नेहमी असा नियम असतो की उरलं तरी चालेल पण कमी नाही पडलं पाहिजे. असं म्हणूया की जेव्हा पाहुणे येणार आहेत तेव्हा हे ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही घरातलीच माणसं जेवता आहात तेव्हा खरं तर असं पाहिजे की 2 घास कमी असले तरी चालतील पण अन्न उरलं नाही पाहिजे. कारण ते उरलेलं अन्न वाया जाईल म्हणून ते एक्स्ट्रा खाल्लं जातं, ते तिथे ठेवलं जातं, ते वारंवार खाल्लं जातं, त्याचं अजून काहीतरी चमचमीत बनवलं जातं
आणि पोटामध्ये थोडीशी भूक शिल्लक ठेवण्याची जी सवय आहे ती महत्त्वाची सवय नाहीशी होते. त्यामुळे आपण घरात काय ठेवतो आहे, काय बनवतो आहे, काय आणतो आहे, काय बघतो आहे, कशाबद्दल चर्चा करतो आहे आणि हे सर्व जे कदान्न आहे, हे चुकीचं अन्न आहे, जे घातक अन्न आहे, हे आपण आठवड्यातल्या 28 जेवणांपैकी किती वेळा खातो आहे, काय या जेवणांव्यतिरिक्तही खातो आहे, याचं जरूर भान ठेवा. घरात लक्ष ठेवा, जबाबदारीने वागा, म्हणजे मुलांना अगदी लहानपणापासून या सवयी लागतील. जन्मभर ते सोवळे राहणार नाही आहेत, पण निदान एक कुठेतरी चांगली सवय त्या मेंदूमध्ये कोरली जाईल, ती त्यांना समोर बघायला मिळेल. तुमचं आणि थोरल्या पिढीचं उदाहरण त्याच्यासमोर असेल. त्यामुळे नुसतं बडबड न करता आणि जंक फूडच्या नावाने खडे न फोडता प्रत्यक्ष कृतीने आपलं आयुष्य बदलूया.